उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी सरांचं प्रथम शिंदे साहेबांचा आभार मानतो आणि तुमच्या खूप शुभेच्छा आहेत योद्धापूरच्या माध्यमातून. आणि आपण बोलणार तेवढं खूप झालं, कारण आम्ही ड्रायव्हर सर्व लोक आहेत, बदली ड्रायव्हर म्हणून काम करतोय, दररोज एखाद्या गाडीवरती सर जातोय. त्यामुळे तुमची जाहिरात करायला फेस टू फेस आम्हाला काही वाईट वाटणार नाही, 100% आम्ही करू. आणि प्रभाग क्रमांकमध्ये तर नेहमीच आम्ही बदली ड्रायव्हर म्हणून काम करतोय. तर सगळ्या प्रत्येक भागात आमचे पाहुणे मित्र आणि तुम्ही म्हणताय तसं सर्व नातेवाईक सुद्धा तुमच्या इथं आहेत. आणि 100% आमच्या ग्रुपची जितकी होईल तेवढी अहोरात्र आम्हाला एक फोन साहेबांना करा, प्रॉब्लेम सॉल्व, अशा पद्धतीने आम्ही काम करणारी व्यक्ती आहोत. त्यामुळे आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि 100% तुम्हाला आमची मदत मिळणार. धन्यवाद सर, थँक्यू. जय जय साथी, जय महाराज. आज प्रवीण गेले 2001 साली आम्ही 10वीची शाळा सोडली आणि 1995 पासून आम्ही एकत्र आहे. समोर शाळेच्या खास विद्यार्थी. प्रवीणला प्रत्येक सुखदुःखात मला प्रवीणला मी प्रवीणला जसं एक भावाला साथ देतो तशा प्रकारे आम्ही पुढे गेलो. आजच्या प्रसंगी त्याने मला दुपारी फोन केला की असा असा हॉल पाहिजे. तर म्हणून किती लोक आहेत, तर म्हणजे हॉलला जर 20-25 लोकांचं घेऊन 1000-2000 रुपये घालवणार असतो किंवा जे काय तुमचं नियोजन असेल त्यापेक्षा आपलं जीवनाचं तरी काम आहे तिथं जा, तू बिनधास्त कर. कारण सांगण्याचं तात्पर्य काय की बाबा आपण आपल्या माणसांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. हा झाला प्रवीणचा विषय. मी गेले अनेक वर्ष सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना एक संघटन मजबूत लागते आणि त्याच्यात सगळ्या सिंहाचा कोणाचा वाटा असेल तर तो माझ्या शाळेतले विद्यार्थ्यांचा, शालेय मित्रांचा, शालेय भावांचा आहे. कारण 10वी ब 2000 ज्यावेळी आम्ही शाळा सोडली 2001 पासून, तर आजच्या तारखेला 20 वर्ष आहे, 15-16 वर्ष होता आम्ही शाळा सोडली. तर आज आम्ही 50 जण पोरं एकत्र आहे शाळेत. त्याचे कारण एवढंच आहे की एकमेकाच्या टीमिंग, एकमेकाशी असलेला संपर्क, एकमेकाशी असलेला आमचा अडचणी धावून जाणं हे आम्ही जपत गेलो. आणि जेव्हा शाळेतली शेवटच्या बेंचवर बसायचं मला वाटलं नव्हतं की माझ्या जीवनात मी एवढं पडलंय. माझे वडील एक शेतकरी आहेत, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, कुठली राजकीय पार्श्वभूमी आहे, माझ्या मागं माझे वडील नगरसेवक आहे, कोण आहेत असं काय शिमण्यात असं तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावर आपण एक उभा केलेलं हे राजकीय वाटचाल आहे. 2006 साली जेव्हा मी कुणाल शिंदे ऍक्च्युली आम्ही शालेय मित्र आहोत. ते प्रभाग क्रमांक 18 मधून कैलासगडची स्वारी या विभागातून आता सध्या भावी नगरसेवक आणि आताचे इच्छुक उमेदवार युवसावंत पाटील तुम्ही विचार घालून करावा. तुमचे फार फार आभारी आहेत. धन्यवाद. मला माहिती असून मिळालं. आज आपल्या या कार्यक्रमासाठी हे जे घर उपलब्ध करून दिलेलं आहे हे घर त्यांचंच आहे. हे सगळं तुमच्या संस्थेचा कार्यक्रम आहे. जय जय साथी. योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह कोल्हापूर. MCH हेल्पिंग फाउंडेशन NGO भारत सरकार मान्यता संचालित योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र भारत. 17 सप्टेंबर 2025 चालक दिवसानिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी चालक सन्मान सोहळा संपन्न. कोल्हापूर जिल्हा कट्टर टीम सज्जपणे पूर्ण तयार. 17 सप्टेंबर 2025 कोल्हापूरतर्फे चालक दिवस साजरा करण्यात आला. आपल्या बळावर आजपर्यंत उभा असणारी एकमेव संघटना म्हणजे योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. यांचे मार्गदर्शक आणि गुरुवर्य आदरणीय श्री प्रकाश दंडगव्हाळ साहेब, संस्थापक अध्यक्षा सौ शीतल दंडगव्हाळ, संस्थापक उपाध्यक्ष श्री सुधीर पौळ साहेब आणि संघटना अध्यक्ष दिनेश साळवे साहेब, श्री कैलास गुंजाळ, महाराष्ट्र कार्यकारिणी, महाराष्ट्र कोर कमिटी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किरण पाटील मामा, महाराष्ट्र उपप्रदेश अध्यक्ष रवींद्र भांडारकर यांच्या अध्यक्षतेखालील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर विविध ठिकाणी चालक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच कोल्हापूरतर्फे काल दिन 17 सप्टेंबर 2025 चालक दिवस साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख
श्री प्रवीण पोवार साहेब, महाराष्ट्र प्रदेश श्री किरण पाटील मामा, महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष श्री समीर सनदी, कोल्हापूर जिल्हा कार्य अध्यक्ष श्री तौसिफ जमादार, तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष श्री जनकराज माने, तासगाव मिरजता अध्यक्ष श्री सूरज पटेल, सुनील जाधव सांगली जिल्हा विसापूर, गौरव पाटील, वेदांत जाधव, विशाल जाधव, श्री अजित रणवरे कोल्हापूर जिल्हा ह्युमन राईट्स अध्यक्ष, रेहान समीर सनदी छोटा योद्धा याचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात मान्यवर सर्वांची उपस्थितीत राहून शोभा वाढवण्यात आली। भारत देशात 24 करोड ड्रायव्हर यांची संख्या असून सुद्धा ड्रायव्हर दिवस हा बऱ्याचशा ठिकाणी साजरी केला जात नाही। राष्ट्रीय चालक दिवस असून सुद्धा कॅलेंडरमध्ये याची नोंद नाही। चालक हा भारतातील दळणवळणा क्षेत्रातील प्रमुख घटक असून सुद्धा त्यांना त्यांचा मान सन्मान मिळत नाही। बस चालक, सरकारी गाडीवरील चालक, प्रायव्हेट क्षेत्रामधील चालक, ट्रक चालक, रिक्षा चालक यांना 17 सप्टेंबर रोजी मान सन्मान मिळावा यासाठी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनच्या माध्यमातून चालक दिवस का साजरी करण्यात येतो, संस्थेची प्रदेशाध्यक्ष किरण पाटील मामा यांच्या अध्यक्षतेखाली चालकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य योद्धा हेल्पिंग फाउंडेशन व योद्धा एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून पदाधिकारी करणार आहे। पुढील वर्षी 17 सप्टेंबर हा सर्व चालकांनी साजरी करावा असे आवाहन योद्धा हेल्पिंग फाउंडेशनकडून करण्यात आले। जय हिंद, जय सारथी, जय योद्धा घोषणा देऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला। योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह, कोल्हापूर।